आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मामा काय झालं? कसल्या विचारात आहेस? आल्या पावली परत मागं फिरावं म्हणतो. म्हणजे कसं आहे नटवाले, प्रत्येक ठिकाणी सुखाचे दिवस ठरलेले असतात आणि इथले आपले दिवस संपले असं वाटायला लागले. मामा काय झालंय? नाही तसं अजून काही झालं नाही, पण सध्या आपण त्या रावसाहेबच्या तालावर नसतोय. तो जे सांगतोय ते आपण करतोय म्हणून इथं राहतोय. थोडक्यात तो मदारीसारखा आपल्याला नाच म्हणतोय आणि आपण त्याच्या तालावर नाचतोय. यात थोडी जरी चूक झाली ना तर मग संपलंच सगळं. आणि त्याच्या राज्यात नाराला क्षमा नाही. आपल्याकडून काहीतरी घडून त्याने आपल्याला घराबाहेर काढायच्या आत आपण घराबाहेर गेलेलं केव्हाही चांगलं नाही का? पण जाणार कुठे? आपल्या घरी. आपल्या घरी म्हणजे मैत्रीचं घर असं म्हणायचं होतं मला. पण मामा ती मैत्री घेईल का घरात? मनाने वाईट नाही ग, आणि तिला पाझर फुटल असं करू आपण काहीतरी. मी लागा तयारीला. ठीक आहे, मी आईलाही निघायची तयारी करायला सांगतो. काय दिवस झालेत आपल्यावर. ज्या घरात आपण राज्य करायचो त्या घरामध्ये आपण चोरासारखं शिरतोय. हे सगळं ना या मामामुळे झालं. माझ्यामुळे? मग त्या रावसाहेबांकडे जायची आयडिया कोणाची होती? माझीच होती ना, पण माझी आयडिया आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठीच होती ना. हो, काय भलं झालं? इकडे बहिणीचं घर सील होणार म्हणून तू रावसाहेबांकडे घेऊन गेलास आणि रावसाहेब घराबाहेर काढतील म्हणून इकडे घेऊन आलास. का तिला जरा समजून सांग बरं. हे म्हणजे असं झालं कसं करावं भलं ते म्हणतं माझंच कर. हो, कारण मी खरं तेच बोलते. तुझे ते रावसाहेब आहे ना, ते पण बहिणीचं काही बिघडवू शकले नाहीये. तुम्ही दोघं जरा गप्प बसा. आधीच माझ्या छातीत धडधडल्यासारखं होतं आणि तिच्याबद्दल एवढं चांगलं बोलाल ना तर झटक्यात मला अटॅकच येऊन जाईल. नाही, मग काय करायचंय पुढे? काय करायचं म्हणजे आपल्या नशिबाच्या दिशेने एक एक पाऊल टाकत पुढे चालायचं. चला. खबरदार एक पाऊल पुढे टाकलं तर. माझ्या घरात पाऊल टाकायची हिम्मत कशी झाली तुमची? माफी माफी मागायला आलो आम्ही. आमचं जरा चुकलंच ग. आम्ही त्या रावसाहेबांचं ऐकायलाच नको होतं. हो ना, खरी चूक त्याचीच आहे, रावसाहेबांची. ते आम्हाला चुकीचं सांगत गेले आणि म्हणून आम्ही चुकीचं वागलो ना. पण आता नाही, अजिबात नाही. नाही म्हणजे नाहीच. तुला सांगू कसून बाई, कडक उन्हात गेल्यावर सावलीचं महत्व कळतं ना, तसंच आता आम्हाला तुझं महत्व कळालंय. आणि एवढंच नाही, तुझ्याकडे आणि त्या रावसाहेबाकडे पाहून साप मन आणि सापासारखं मन यातला फरक पण कळलाय ना. रावसाहेब तो आम्हाला सोडायलाच तयार नव्हता. हो, पण आम्ही ठणकावून सांगितलं की आम्हाला तुमच्यापेक्षा ना आमचं घर आणि आमची माणसं जास्त महत्वाची आहेत. आणि मग आम्ही आमच्या बॅगा उचलल्या आणि निघालो तुझ्याकडे माफी मागायला. मागितली माफी, निघा आता. काय झालं, निघताय ना? हो, निघालोच असतो. पण एक मिनिट, तुम्ही चुकूनही इथे राहायचा विचार करू नका. एक वेळ मी इथे विषारी सापाला पाळीन, पण तुम्हाला इथे ठेवणार नाही. पण आम्ही आधीसारखे नाही राहिलो आता. आम्ही पूर्णपणे बदललोय. हो, आम्ही आता या घराकडे घर म्हणून नाही तर मंदिर म्हणून बघतोय. आणि आमच्याकडून ज्या काही चुका झाल्यात ना त्या आधी झाल्यात ना. हो, जेव्हा आम्ही याला घर समजत होतो. आणि घर म्हटल्यावर भांड्याला भांड लागणारच ना. पण आता याला आम्ही मंदिर म्हटल्यावर आमच्याकडून चूक व्हायची काय दिशात? अजिबातच नाही. शक्यच नाही. मी तुम्हाला चांगलंच ओळखते.
तुम्हाला कोणी प्रसाद जरी दिला ना तरी त्याच्या हातातले दागिने चोरून घ्यायला कमी करणार नाही तुम्ही लोक. नाही म्हणजे सुनबाई हे उदाहरण जरा जास्तच होतं असं वाटत नाही का तुला? नाही आम्ही एवढे पण बेईमान नाही ना. आजही आमच्यात इमानदारी आहे म्हणून आम्ही इमानदारी मंदिराच्या बाबतीत बोललात म्हणून प्रसादाचं उदाहरण दिलं, पण इमानदारीच्या बाबतीत म्हणाल तर कुत्र्याचं कातडं पांघरलेले कोल्हे आहात तुम्ही. आता अजून काही बोलायचं का निघताय? साहेब, राघवेंद्र साहेब, तुम्हीच बोला, काहीतरी येतो बोला ना. आमच्या यशच्या लग्नाच्या वेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही इथे आलो ना. हो ना, नाहीतर आम्ही नाहीच म्हणत होतो ना. राघवेंद्र साहेबांनी बळजबरी आमचा हात धरून घेऊन आले होते ना. आय नो दॅट. मला ते चांगलंच आठवतंय. अरे दादा, त्याच्यात तिचा काय दोष? आपल्याकडनं इतकी मोठी चूक झाल्यावर ती आपल्याशी तसंच वागणार ना. वहिनी, मान्य आहे आमच्या हातून चूक झालीये, पण याचा अर्थ असा नाहीये ना की आम्ही कायमचेच वाईट आहोत. मैत्री, आम्हाला फक्त एका संधीची गरज आहे ग, स्वतःला सिद्ध करण्यासाठी. हो ना, आणि राघवेंद्र साहेबांना दिलेला शब्द खरा ठरवण्यासाठी. तुम्हाला काय वाटलं तुमच्या अशा बोलण्याचा माझ्यावर खरंच परिणाम होईल? नाही नाही, तुझ्यावर काही परिणाम व्हावा म्हणून आम्ही काही बोलत नाही ना सुनबाई. आम्ही फक्त आठवण करून देतोय राघवेंद्र साहेब आणि तुम्ही दोघांनी दिलेल्या वचनाची. राघवेंद्र साहेबांचं ठीक आहे, त्यांनी दिलेल्या वचनाबद्दल आता ते काही बोलू शकणार नाहीयेत, पण तुझं काय? तू दिलेला शब्द कसा काय विसरू शकते? कुठल्याही परिस्थितीत तू आम्हाला कधीच घराबाहेर काढणार नाही असं तूच म्हणाली होती ना आम्हाला. वचन पूर्ण करण्यासाठी जीव देणाऱ्या भावाची बहीण आहेस तू, राघवेंद्र साहेबांची, आणि आता तूच दिलेलं वचन तू विसरलीस ना. बोला ना. नक्कीच आठवलं असणार ना. तू आता फक्त तुझ्या वचनाला जाग, आम्ही आमच्या इमानाला जागतो. आम्ही असं वागलोय त्याचा पश्चाताप झालाय आम्हाला. एक संधी राघवेंद्र साहेबांना साक्षीला ठेवून फक्त एक संधी मागतोय.